जानू, आई एम सो सॉरी. ए मॅड आहेस का तू? कुठे चाललायस? तू पुन्हा कानवी भासली, तू मला सांगना शब्दना बोलले बोल के हे उसासे मोक्या भावना. काहे होते असे आज माझ्या मना, का असे गुंतडे ठाव नाही कोणा. कोणता खेळ हा, कोणत्या या खोडा. काय विश्वा? मी ओळखलंच नाही तुला. अच्छा, म्हणजे एवढ्यातच विसरलास का तू मला? आज खूप सुंदर दिसतेस तू. ओ, म्हणून नाही ओळखलायस का? एक मिनिट, म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी एरवी सुंदर दिसत नाही काय? बरं सांग आता, कशी दिसतेय मी? बरी दिसतेय ना? काय झालं? जानू बाहेर येत नाहीये, मला बोर होतंय. हो रे, लग्नाचं घर कसं हॅपनिंग असायला पाहिजे की नाही, हो ना? हा, मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला सांगितलंय की माझ्या जानूचं लग्न आहे, आम्ही तिथं खूप एन्जॉय करू. पण इथं कोणी एन्जॉयच नाही करत आहे. आणि इथं संतोष मामा पण ओरडतोय, तो म्युझिक सिस्टम ऑनच नाही करत आहे. मग आपण एक गंमत करूया. येस, चल आलोच. हा, लवकर ये. येस, बाय. अरे काय वेंकी काका, जानू आत्याचं लग्न आहे ना आज, आणि घरात सगळे काम करतायत. आपण कधी एन्जॉय करणार आहे? आता घर खऱ्या अर्थाने लग्न घर वाटायला लागलंय. देवा एकच साकडं घालते, जानूच्या चेहऱ्यावरचा आनंद परत येऊ दे. बरी, माझी जानू माझ्या स्वप्नातली परी दिसते. परी. विश्वा प्लीज, प्लीज. हाच लेम जोक्स मारणारा माणूस आता तुझा नवरा होणार आहे. आणि ही जी सुंदर मुलगी माझ्या समोर उभी आहे ना, ती माझी बायको. कुठे हरवलास? काय यार, मी माझ्या होणाऱ्या बायकोच्या डोळ्यात हरवलं होतं. तू डिस्टर्ब केलंस मला. आता आयुष्यभर तुला माझ्या बरोबरच राहायचंय. विश्वा, अरे किती ब्लश करतोयस तू. इतकं प्रेम करतोस माझ्यावर? खूप. जानू, तू आयुष्यभरासाठी माझी व्हावीस हेच वाटत होतं मला, आणि आता ते होत आहे. खूप वाट पाहायला लावली ना मी तुला. नाहीतर काय, किती भाव खाल्ला सगळं. विश्वा, खरंच चुकलं माझं. खरं तर मला तुझं प्रेम खूप आधीच कळायला हवं होतं. म्हणजे मग जानू, या सगळ्या गोष्टी आता विसरायच्या. अगं, तुला माहिती आहे का, उलट आपण
छान मित्र आहोत ही चांगली गोष्ट आहे. कारण मैत्रीत जो कम्फर्ट असतो, जी वॉर्मथ असते ना, ती अजून कशातच नसते. आणि म्हणूनच मला आपल्यातली मैत्री कधीच हरवू द्यायची नाहीये. आणि ती हरवणार सुद्धा नाही. आपण आयुष्यभरासाठी खूप छान मित्र राहणार आहोत. आय प्रॉमिस यू दॅट. जस्ट लाईक ओल्ड टाइम्स. हे यू गो. हा बघ माझं पेट क्यूट आहे ना, व्हाईटी आहे ना. हा तुझा फ्रेंड आहे. पहिले हा माझा पेट होता, आता तुझा फ्रेंड आणि माझा पेट. गेली 7 वर्ष मला या सगळ्याची खूप आठवण आली रमा. तू अगदी छोटी तान्हुली चकुली होतीस. तेव्हा ना माझ्या हाताला असं घट्ट पकडायचीस. तुझ्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे टुकू टुकू बघायचीस. पण आता मी घरी आलोय तर तुझ्या नजरेत माझ्यासाठी ओळखही नव्हती ग. तुझ्या डोळ्यातल्या या परकेपणाचा खूप त्रास होतोय मला. पण गेल्या 7 वर्षाची उणीव मी आता भरून काढणार आहे. तुझ्यावर खूप प्रेम करणार आहे, तुझे खूप लाड करणार आहे. आणि तुझा हा सिद्धू बाबा जगातला सगळ्यात बेस्ट बाबा बनवून दाखवणार. काय करतेस रमा? खेळतीये. मी तिला टेडी बेअर आवडला. तुला माहितीये का, आणखीन एक गोष्ट आणली तुझ्यासाठी. चॉकलेट. रमा घे ना बाळा. आईने सांगितलंय कोणी काय दिलं तर घ्यायचं नाही. मी कोणी नाही बाबा आहे तुझा. मी दिलं ना तर चालतं. घे. थँक्यू. फ्रेंड्स प्लीज होशील माझी फ्रेंड. माहिती आहे का, तुझी आनंदी ताई आहे ना, बेस्ट फ्रेंड आहे का माझी. दे उघडून देतो चॉकलेट.